welcome back to the Career Guide Academy. Let's start with the today's lecture in which we are going to learn about the BODMAS rule. So yesterday we have seen how to add, multiply, subtract and divide the fractions. Today we are going to learn about the addition of simple things, subtraction of simple things, multiplication of simple things, division of simple things but together, right? So for that purpose we have to use one rule that is called as BODMAS rule. Okay, so what is BODMAS rule? So let's start. BODMAS, right? So BODMAS, whenever we are doing the multiplication, addition, subtraction together, we have to follow this sequence. Okay, so B for ब्रॅकेट, ठीक आहे, मराठीमध्ये कंस. ओ फॉर ऑर्डर, मराठीमध्ये घेतलं तर घातांक. डी फॉर डिव्हिजन, मराठीमध्ये भागाकार. एम फॉर मल्टिप्लिकेशन, आणि मराठीमध्ये त्यालाच म्हणायचं गुणाकार. ए फॉर ऍडिशन, ज्याला मराठीत आपण म्हणतो बेरीज. आणि एस फॉर सबट्रॅक्शन, ज्याला आपण म्हणतो वजाबाकी. तर जेव्हाही आपल्याला या सगळ्या गोष्टी एकाच एक्झाम्पल मध्ये करायच्या असतील तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला हा सिक्वेन्स फॉलो करावा लागतो. आणि त्यालाच काय म्हणतात, BODMAS रूल. फॉर एक्झाम्पल, तो पहिलं एक्झाम्पल आपण घेतोय, ठीक आहे. सपोज 2 प्लस 2 इंटू 3 प्लस 5 इंटू 2 डिवाइड बाय 2. आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये ऍडिशन आहे, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याच्यामध्ये डिव्हिजन आहे आणि याच्यामध्ये परत मल्टिप्लिकेशन आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता जर आपण हा जर सिक्वेन्स चुकवला तर आपला आन्सर नक्की चुकणार, ठीक आहे. तर आपण जर बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बघितल्या तर खूप साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन ऐकायला किंवा बघायला मिळतील, ठीक आहे. तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करताना कधी पण आपल्याला काय करायचं आहे, हा रूल यूज करायचा आहे, ठीक आहे. आपल्याला या सिक्वेन्स मध्ये जायचं आहे. पहिले ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सॉल्व करायचं, घातांक असतील तर घातांक त्यानंतर सॉल्व करायचे, त्यानंतर डिव्हिजन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन, नंतर सबट्रॅक्शन. मग आता यामध्ये आपल्याला पहिले बघावं लागेल की कंस आहे की नाही, ब्रॅकेट आहे की नाही. मग इथे बघा, इथे ब्रॅकेट आहे म्हणजे आपल्याला यामध्ये सर्वात आधी सॉल्व करावं लागेल ते हे ब्रॅकेट, ठीक आहे. मग पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं. मग ब्रॅकेट मध्ये काय, ब्रॅकेट मध्ये परत बेरीज आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, ठीक आहे. मग या केस मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, ब्रॅकेट तर आपण बघितलं, ब्रॅकेट मध्ये परत हाच रूल अप्लाय करायचा. म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करताना परत आपल्याला काय करावं लागणार आहे, यामध्येही हाच रूल पुढे आपण बघायचं की सर्वात आधी आपल्याला डिव्हिजन करावे लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल, मगच सबट्रॅक्शन करावं लागेल. मग यामध्ये सर्वात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. यापैकी आपल्याला करावी लागणार आहे सगळ्यात आधी डिव्हिजन. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 2 डिवाइड बाय 2 हे सर्वात आधी सॉल्व करून घ्यावं लागेल या ब्रॅकेट मध्ये. म्हणून मी लिहिताना काय लिहितो, हे सर्व जसं आहे तसंच लिहायचं, ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट सॉल्व करायचा म्हणजे ब्रॅकेटचा आतला आपल्याला आधी सर्व सॉल्व करून घ्यावं लागेल. मग इथे काय 3 अधिक 5 गुणिले, ठीक आहे. तर हा भागाकार आपण करून घेतोय, तर इथे भागाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, 2 डिवाइड बाय 2 दॅट इज 1, ठीक आहे.
मग ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, परत कंस आहे, कंसामध्ये काय आहे, इन ब्रॅकेट देर इज 5 into 1 and 3 plus 5. मग 3 plus 5 आधी करायचं की 5 into 1 करायचं, परत तेच, पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल, नंतर ऍडिशन करावं लागेल. मग आपल्याला इथे आधी काय करावं लागेल, या ब्रॅकेट मध्ये आपल्याला आधी करावं लागेल मल्टिप्लिकेशन. मग परत पुन्हा सर्व लिहा, 2 plus 2 into 3, आता प्लस चा साइन प्लसच राहील, पण 5 into 1 करावं लागेल. 5 into 1 काय, 5. ठीक आहे. मग आता काय, इथे आपण ब्रॅकेट सॉल्व करत आलोय, शेवटचं उत्तर ब्रॅकेटचं काय येणार आहे, 5 plus 3, कारण आता बाकी काहीच प्रोसिजर बाकी नाहीये, मॅथमॅटिकल प्रोसिजर. सो वी हॅव टू राईट 5 plus 3 नाव. सो वी कॅन राईट 2 plus 2 into, याचं उत्तर येणार आहे 5 plus 3 that is 8. सो राईट 8 हिअर. म्हणजे आपल्या ब्रॅकेटचा आन्सर काय, या पूर्ण ब्रॅकेटचं तुम्ही जर वेगळी जरी सॉल्व केली असती तरी हिचा आन्सर आला असतं 8. म्हणजे आपण या ब्रॅकेटच्या ऐवजी काय लिहिणार आहे, 8. तर ते कसं आलं असतं, 2 divided by 2 1, 1 into 5 5, 5 plus 3 8. म्हणजे तुम्हाला हे ब्रॅकेट जर आधी सॉल्व करून घेतलं असतं आणि तुम्ही ब्रॅकेटच्या ऐवजी 8 लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. मग इथे इज इक्वल्स टू 2 plus 2 into 8. आता यामध्ये परत प्लस पण आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, तर आधी काय करावं लागेल आपल्याला, परत हाच सिक्वेन्स फॉलो करायचा. आधी काय येणार आहे, मल्टिप्लिकेशन, आणि नंतर काय येणार आहे, ऍडिशन. मग आपल्याला पहिले काय करावं लागेल, 2 plus 2 करायचं नाही. जर तुम्ही असं केलं तरी 2 plus 2 4, 4 into 8 32 आन्सर येईल. ठीक आहे. तर हे बरोबर नाही, आपल्याला आधी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन केलं तर काय, 2 plus 2 into 8 किती होणार आहे, 16. सो राईट डाऊन 16 फर्स्ट, राईट. सो 16 plus 2 दॅट इज 18. म्हणजे याचा आन्सर जर आपण 8 into 2 आधी केलं असतं तर 32 आलं असतं. दॅट इज रॉंग. ठीक आहे. मग आपल्याला आधी काय करावं लागेल, आधी आपल्याला करावं लागेल गुणाकार, दॅट इज मल्टिप्लिकेशन, अँड देन गो फॉर ऍडिशन, देन यू विल गेट द राईट आन्सर. सो इफ यू सॉल्व दिस क्वेश्चन you will get the final answer, that is 18. ठीक है. So whenever we are going to solve such a questions, we have to find out the final answer by using this rule, BODMAS rule. मराठीमध्ये जर आपण केलं तर आपल्याला हे कळेल, कंघा भागू बेव. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवलं असेल, पण यापुढे आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे BODMAS. हे जे सगळे रूल्स सगळे प्रोसिजर आहे मॅथमॅटिक्सचे ते यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे. तर आपण अजून आणखी एक एक्झाम्पल बघणार आहोत. सो विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल इन विच इट इज गिवन 3 minus in bracket 2 plus 5 into 3. once again one bracket is there, 5 minus 2. okay, so what we have to do, we have to use BODMAS. okay, so first we have to go for the bracket. now we have to solve this bracket. okay, when we are trying to solve this bracket, once again inside that one more bracket is there. so what is our aim, while solving this bracket we have to use BODMAS. so once again here one more bracket is there, so we have to solve this bracket first. what we have to do, we have to solve this bracket first. so we can write this is equals to 3 minus in bracket 2 plus 5 into 3, 5 minus 2, that will be equals to 3, and nothing is there in between these two bracket, means we have to assume there is a multiplication sign. so there is a multiplication sign as nothing is given here, so it means 3 into this bracket. so 3 into this bracket value will be 5 minus 2, so write down this as 5 minus 2, that is 3, right. so even though this is subtraction, we have done it first because bracket is given to that subtraction, right. so we wrote 5 minus 2, that is 3, right. now put this bracket. so while solving this, once again we have to follow BODMAS. so in that bracket first means we have to go for this bracket. so in this bracket what we will get, 3 minus, so in this bracket we have to apply BODMAS again. so bracket is not there, order is not there, so multiplication. so go for the multiplication. so there are 3 multiplication, 5 into 3 into 3. which one we have to do first? so you can do any one first, right. you can do 3 into 3,
that is 9, 9 into 5 that is 45, or you can do 5 into 3 that is 15, 15 into 3 45, anything is okay, or all the three multiplication you can do together and you can write answer. So what we will get, 2 plus 5 into 3, 15, 53 is a 45, so its answer will be 45, right? Now we have to solve this bracket. There is a addition remaining only, so we have to write 3 minus 45 plus 2, that will be 47. Here minus sign is there, so write minus sign as it is, and the bracket answer will be 47, right? So now 3 minus 47. So while doing this addition, you know the rule, when two different signs are there, then do the subtraction, that is 47 minus 3, that will be equals to 44, and just give the sign of bigger number, that is 47 here, so here minus sign is there, so put minus sign. So answer for this will be equals to minus 44, right? Okay, chalo. Let's go to the next question, that is example 3, which is 5 into 3. Inside the bracket there is a 5 square minus 2 square into, nothing is written, means here into is there, so 3 plus 4. Okay, so let's start doing this. So here use BODMAS. So first bracket, so here first bracket is this one, so we have to solve this one. So inside this bracket once again we have to use BODMAS. So inside this once again what is that, there is a bracket, so go for this bracket first. So what we will get, 5 into 3, here bracket 5 square as it is minus 2 square as it is. We have to solve this bracket first. The answer will be 3 plus 4, that is 7. So we can write 2 square into, nothing is there, so into will be here, so into 7, right? So keep as it is. Then go for the next step, 5 into 3, nothing is there, so multiplication will be there. So here we have to solve this bracket, one second bracket is there, right? Now BODMAS, so BO, first of all we have to solve the order, don't multiply first, first solve the order means power. So 5 square is there, that is 25, so write 25, minus 2 square is there, so write 4 into 7, right? Don't do like this, 7 into 2 14, 14 square, don't do it. So bracket, then we have to go for order. So first solve the order, that is 5 square and 2 square, write their answer, keep as it is, go for the next step. So in this step we'll write 5 into 3 as it is, then 25 is there, so keep as it is, because we have to solve multiplication first. Order we have solved, then division is not there, so we have to go for multiplication. So multiplication 4 into 7, that is 7 for the 28, so write 28, in between sign is minus, so keep minus itself, right? So we'll get 25 minus 28, right? Now here 5 as it is into 3, the answer of this bracket we will get 25 minus 28, so bigger number is 28 and both are having different signs, so we have to subtract 25 from 28 and give the sign of bigger number. So if I am writing here like this minus 3, then it is incorrect. Why? Because 3 into whatever answer will come, that we have to write. So here while writing you have to take care, write into and put this minus 3 inside the bracket. So what it means, we have to multiply this 3 with minus 3. So we will get 3 into minus 3. It is not 3 minus 3 because multiplication sign is there. Okay, so go for the next step. So which multiplication has to we have to do first? You can do anyone. So let us do 5 into 3 first, that is 15, right? Into minus 3, so keep minus 3 like this. So 15 into minus 3, that will be equals to 15 3 is a 45, but minus sign is there, so it will be minus 45. So answer for this bracket, sorry, answer for this question will be equals to minus 45. Okay, so there is a homework for you guys. You have to solve this question and you have to answer me
it in comment box. Okay, so let's take this question. 5 square minus 3 into 5 square minus 2 square plus 3. Just solve this question and write its answer in comment box. So we are going to stop here today. Tomorrow we'll complete the next basic chapter. Okay, so stay tuned, stay listening, take care, bye, thanks for watching.